दरम्यान या भोंदू खरातकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये 3 मंत्री असून त्यांचीही विकेट जाईल असं वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे आता पुरावे नष्ट करण्यासाठी खरातच्या एन्काउंटरची सुद्धा भीती वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे। तर खरातनं पहिला खून एका पत्रकाराचा केला असं विधानसभेत आव्हाड म्हणाले। पाहूयात। अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। एक दिवसाआधीच नाशिक पोलिसांनी न्यायालयामध्ये खरातनं 5 जणांचा नरबळी दिल्याची शंका असल्याचं सांगितलं। तर खरातनं पत्रकार बाळू तुपेंचा पहिला खून केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। 2007 मध्येच ही घटना घडली। वर्तमानपत्रात सुद्धा बातम्या आल्या। पोलिसांना सुद्धा माहिती होतं, मग दुर्लक्ष का केलं असा सवाल आव्हाडांनी केला। या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला। ते साल होतं 2007 साली। नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही। सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली। सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती। म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहीत नव्हता, पत्रकारांना माहीत नव्हता, पोलिसांना माहीत नव्हता, अशातला काही भाग नाही। पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? खरातला दुसऱ्यांदा पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे। 29 तारखेपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात असेल। पण काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे। खरातकडचा पेन ड्राईव्ह समोर आला तर 3 मंत्र्यांची विकेट जाईल आणि त्यामुळे पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल असं वडेट्टीवारांना वाटतंय। हे बघा, लॅपटॉप वगैरे सगळं जप्त केल्याचं सांगतायत। पेन ड्राईव्ह कुठे आहे? पेन ड्राईव्ह आणा ना पुढे, सगळे ओपन होतील। कोण कोण या खरात याच्या भोंदूचे भक्त आहेत आणि कोण कोण या भोंदूची सेवा केली आहे पायापासून डोक्यापर्यंत। जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत। ते प्रकरण दाबल्या जाईल। मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे। मला याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही। महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सगळं कायद्याने चालतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाकडे ही बाब आहे आणि न्यायालय त्याला योग्य ती शिक्षा देईल याची मला खात्री आहे। वडेट्टीवारांना म्हणा, विधानसभेत जरा लक्ष द्या आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर बोला। उगीच भलत्या गोष्टीवर बोलून त्यांना खरातची एवढी चिंता का पडली आहे? हे बदलापूरचा एन्काउंटर झाला त्यावेळेला सुद्धा यांना एन्काउंटर झाल्याचा आनंद नव्हता। यांना त्या रेपिस्ट माणसाचा जीव गेला याचं यांना दुःख होत होतं आणि त्यामुळे विरोधकांना म्हणावं, राजकारण करताना कुठल्या स्तरावर तुम्ही जाताय याचा जरा विचार करा। तंत्रमंत्रांसह अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचं सांगून खरात स्वतःला कॅप्टन अशी पदवी लावायचा, पण त्यावरून सुद्धा आता पर्दाफाश झालाय। अंकगणिताचा तज्ज्ञ म्हणवणारा हा भोंदू खरात 10वीत गणितातच नापास झालाय। 10वीत सर्व विषयांमध्ये मिळून त्याला फक्त 35% मिळाले। अशोक खरातचं खरं नाव लक्ष्मण असल्याचंही समोर आलं। ते स्वतः सांगायचे की ते ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जगातल्या चांगल्या अभ्यासकांपैकी ते एक आहे असं ते प्रसिद्धी करायचे आणि त्याच्यामुळेच लोकांकडेचा त्यांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन होता। पण तो हे सगळं बघितल्यानंतर ते सगळं प्रकरणामध्ये ते खोटं बोलत होते असंच एकंदर जाणवतं आणि त्याच्यामुळे ह्याच्याकडे बघताना राजकीयदृष्ट्या बघता कामा नये असं मला वाटतं। भविष्य सांगण्याचा दावा करून खरातनं अनेक काळी कृत्य केली। महिलांचं लैंगिक शोषण करण्यासोबतच खरातनं बनावट खडे यासह शक्तिवर्धक मध आणि चिंचोके सुद्धा लाखांमध्ये विकले। पण खरातच्या या कृत्याची यादी आणखी मोठी असण्याची शक्यता असून पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपासही सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।